उद्योगपति केडी शेट्टी के द्वारा स्थापित भवानी फाउंडेशन का 10वां वर्धापन दिवस शनिवार को नवी मुंबई के जुईनगर में बड़ी ही दिव्यता के साथ मनाया गया। भवानी फाउंडेशन पिछले 10 वर्षों से महाराष्ट्र के साथ पूरे देश में सामाजिक कार्यों की एक श्रृंखला चला रहा है, जिसमें आदिवासी क्षेत्रों में बच्चों को शिक्षा प्रदान करना, आदिवासी क्षेत्र के लोगों को रहने के लिए घर की सुविधा उपलब्ध करवाना, वहां पर शेड बनवाना, विद्यालय का निर्माण करना आदि कार्य शामिल हैं। इस फाउंडेशन के माध्यम से शहरी क्षेत्रों में कौशल विकास पर भी काम किया जा रहा है। महाराष्ट्र के साथ कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश के साथ देश के कई राज्यों में इस फाउंडेशन के माध्यम से काम किया जा रहा है, जिसमें हजारों नागरिकों को लाभ मिल रहा है। इस अवसर पर भवानी फाउंडेशन के फाउंडर केडी शेट्टी ने कहा कि लगातार लोगों की सेवा में लगे हुए हैं और आगे भी इसी तरह काम करते रहेंगे। हमसे जितने लोगों की मदद हो सकेगी हम करेंगे। वहीं कार्यक्रम में मौजूद पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने कहा कि केडी शेट्टी ने अपनी मां को श्रद्धांजलि देने के लिए भवानी फाउंडेशन का निर्माण किया। उन्होंने अपनी मां के नाम पर उनकी प्रेरणा से प्रेरित होकर, उनके जो कार्य थे उनकी मां के, उनसे प्रेरित होकर उन्होंने जो महल खड़ा किया है, जो फाउंडेशन खड़ा किया है, यह बहुत ही शानदार है। इसके माध्यम से अनेक लोगों की मदद हो रही है और इनका कार्य अन्य संगठनों के लिए प्रेरणादायी है। जो हमारे 10 साल की ये सालगिरह हमने मनाया, जब भी मैं इनका स्थापन किया था तभी मैं सोचा भी नहीं था ये लेवल में चला जाएगा। आज मुझे इतनी खुशी है, खुशी इसलिए कि ये प्रोग्राम सक्सेस हुआ करके नहीं है। आज कई लोगों को माता भवानी का प्रसाद के रूप में मदद पहुंच चुका है और मुझे ये अच्छा लग रहा है। इस महाराष्ट्र के इस धरती हमें बहुत कुछ दी है, आम्हाला भरपूर दिलेलं आहे। तर आपलं काहीतरी योगदान असो, ते पण कसे माझ्यातर्फे नाही, माझ्या आईच्या तर्फे। तर आज मला एवढा आनंद वाटतो। आता तुम्ही ऐकलं असेल पिरकट वाडीवरनं, ते वाडीवरनं जायला तिथे रस्ता नाही, लाईट नाही, लोक इथे आलेले आहेत। म्हणजे तुम्ही समजू शकतो किती प्रेम आहे आणि आम्ही कुठे पोहोचलो 10 वर्षात। एवढंच मला आणि विद्याभ्यासासाठी केव्हा पण आम्ही नाही म्हणणार नाही। आणि शेवटी मी एवढंच परमात्म्याला प्रार्थना करतो, सर्व आपल्या जनते, आपल्या पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राच्या जनते त्यांना चांगलं करू। आई मुंबादेवी, आई महालक्ष्मी आणि इकडल्या आपल्या आई गावदेवी सगळ्यांचं चांगलं करू। आणि हे 10 वर्ष नाही, जे आता भरत लोकांनी म्हणाले सूर्यचंद्र असोपर्यंत असंच चालू दे, असं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त चालू दे। आणि ह्या संस्थेला बघून आणि 10 लोक आणखीन पुढे होऊ दे, आणखीन 10 असं संस्था होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य नाही, आपल्या देशच्या काहीतरी उद्धार होऊ दे, हे माझे विचार आहे। थँक्यू। आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी 10वा वर्धापन दिन आहे भवानी फाउंडेशनचा। त्याचे सर्वा कुसुमधर शेट्टी, केडी शेट्टी साहेब हे खरोखर म्हणजे व्यापार करत असताना आपण समाजाला किती उपयोगी पडू शकतो त्याचं एक उदाहरण आहे। आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आता 9:30 वाजले, जवळजवळ 9:30 वाजले आणि 2 वाजल्यापासून हा प्रोग्राम चालू आहे। आपले भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य गोपाल शेट्टी साहेब या ठिकाणी येऊन गेले, बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, परदेशातून मान्यवर येऊन गेले आणि आज या ठिकाणी आदरणीय आमचे लोकनेते गणेशजी नाईक, संजीव नाईक साहेब पण आज येणार होते। पण जो त्यांचा जनता दरबार, आता मी जस्ट माहिती घेतली आणि तो जनता दरबार अजून तिकडे चालू आहे बिरा भाईंदरला, म्हणजे त्यांचा मला मेसेज आला की प्रोग्राम चालू आहे का नाही। मी ते त्यांचा मेसेज फॉरवर्ड केला की अजूनही प्रोग्राम त्या ठिकाणी चालू आहे। मला एवढंच तात्पर्य सांगायचं आहे की शेट्टी साहेबांसारखी, म्हणजे आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब पण या ठिकाणी येणार होते, पण जी बिहारची जी निवडणूक झाली त्यामुळे ते जे यश संपादन बीजेपीला आणि मित्रपक्षाला झालं त्याच्यामुळे ते अचानक त्यांना तिथं जावं लागलं आणि हा प्रोग्राम पण पुढच्या वर्षी त्यांनी प्रॉमिस केलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि नितीन गडकरी साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मी पुन्हा सांगतो की केडी शेट्टी साहेब, त्यांचे पूर्ण परिवार, मग जगशीष शेट्टी असो, त्यांची पत्नी सौभाग्यवती सरिता शेट्टी असो, त्यांची मुलगी असो शिखा शेट्टी, त्यांची म्हणजे सून असो,
की सर्वांनी या ठिकाणी बघा ना की सर्व पूर्ण परिवार हा समाजसेवेसाठी वाहून गेलेला आहे आणि यात तिरकटवाडी म्हणजे जिथं सरकार पोहोचू शकतं त्या ठिकाणी भवानी फाउंडेशन पोहोचते हे मला फार अभिमान आणि गर्व आहे आणि मला हे पण गर्व आहे की शेट्टी साहेब सारखा माझा मित्र आणि सहकारी आहेत जेणेकरून यांच्या जे कार्याला आम्ही पाहून आम्ही पण म्हणजे पुढे असं वाटतं की आपण पण या ठिकाणी यांना योगदान करावं आणि पुढे ही संघटना पुढे घेऊन जावं हे मनापासून अशी इच्छा होती. संस्थापक के.डी. शेट्टी याने एक पराक्रम केला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण कर्नाटकातून येऊन मुंबई शहरात कामाला त्यांनी सुरुवात केली. लहानपणी नाईट शाळेमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि मुंबई शहरामध्ये एवढा मोठा एम्पायर करून जवळजवळ 1200-1500 लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतात. आणि त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला इतकं मोठं केलं. म्हणून आईच्या नावाने भवानी फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आणि भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये जाऊन शिक्षणाची व्यवस्था करणं, ब्लड डोनेशन सारखे कॅम्प करून अनेक लोकांना मदत करणं आणि शालेय शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत जर एखादा माणूस सापडला तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे. आजच्या कार्यक्रमात ज्यावेळी 10 वर्ष त्यांचं पूर्ण होत आहेत तर भिन्न भिन्न वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना इथे बोलून त्यांनी सन्मान केला, सत्कार केलं आणि आपण लोकांनी पाहिला हा ऑडिटोरियम पूर्ण भरून लोक आली. मला वाटतं की खूप मोठी उपलब्धी आहे. मी नगरसेवक पासून तर खासदारपर्यंत माझा प्रवास झाला. अनेक कार्यक्रम मी पाहिले, परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून डोनेशन देताना लोकांना पाहिलं, काम करताना पाहिलं, परंतु स्वतःला झोकून देणं, स्वतःच्या परिवाराला झोकून दिलं आणि मुलगा इतका दीक्षित त्याचा लँग्वेजवरचा कमांड म्हणूया किंवा लोकांच्या बद्दलची जी एक आत्मीयता आहे हे पाहून मी भारावून गेलोय. मी के.डी. शेट्टींना मनापासून शुभेच्छा देतो. यानंतर ते महाराष्ट्रामध्ये ह्यापेक्षाही चांगलं काम करतील अशापेक्षा अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच ते परिपूर्ण करतील. भवानी फाउंडेशन 10 बरस में बहुत अच्छा काम कर रही है और मुझे जो मेन पसंद आया उनके स्कूल्स का, जो उन्होंने आदिवासियों के लिए स्कूल बांधा है, उधर अच्छा शिक्षण मिलती है और मैं हमेशा जानता हूँ कि अगर आपको डोनेट करना है तो शिक्षण डोनेट करिए क्योंकि उनका लाइफ, बच्चों लोग का लाइफ सुधर जाएगा. और वो मेडिकल फील्ड में भी अच्छे काम करते हैं और हमारे समाज में भी, वन समाज में भी वो जब मैं अध्यक्ष था मेरे साथ सेक्रेटरी थे और अच्छे काम तो करते रहते हो. सर जिस तरह से कर्नाटक से आके महाराष्ट्र में काम हो रहा है, या देश की एकता के लिए किस तरह का संदेश है, राष्ट्रीय एकता को किस तरह से राष्ट्रीय करता है? देखो, कोई हम लोग कर्नाटक के हो या महाराष्ट्र के हो, सब लोग इंडियन ही है, भारतीय है सब. और भारत में सबको सबको जाके काम करने का ये, और महाराष्ट्र में स्पेशली हम लोग को बहुत रिस्पेक्ट मिला है और हम लोग को साथ मिले. हम इसीलिए हम बोलते हैं कि ये हमारी कर्मभूमि है और हम लोग को जो भी हेल्प चाहिए था उन्होंने दिया है लोकल से, तो कुछ प्रॉब्लम ही नहीं है हम लोग को इधर. थैंक यू. इस अवसर पर सदाशिव शेट्टी, पांडुरंग पाटिल, मोहन अलावा, के शेट्टी और पूर्व सांसद संजीव नाइक मौजूद रहे. इस अवसर पर कला और समाज सेवा के क्षेत्र में काम करने वाले अनेक लोगों को सम्मानित किया गया.